नमस्कार, मी आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 40 साईज प्रिन्सेस कट विथ बोट नेक ब्लाऊज मार्किंग करून कसं कटिंग करायचं डायरेक्ट अस्तरवरती. तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हा 1 मीटर अस्तर आपण घेतलेला आहे. त्याची अर्ध्यातून डबल फोल्ड करून घडी टाकलेली आहे. आता आपण ह्याची उंची टाकूया. ब्लाऊजची तयार उंची आहे 15 इंच, तर आपण 16 इंच या ठिकाणी घ्यायची. 16 इंचवर इथं आपण मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला ह्याला बोटनेक बनवायचं आहे. बोटनेकसाठी आपण पाठीमागचा गळा घेऊया 3 इंच रुंदी. पाठीमागच्या गळ्याची 3 इंच पण रुंदी घ्यायची आणि शोल्डर पण आपल्याला 3 इंचच घ्यायचं आहे, कारण तयार शोल्डर 2.5 इंच आहे. 3 इंच गळा आणि 3 इंच शोल्डर घेतलेला आहे आपण. आता या ठिकाणी आपल्याला मोंडा टाकायचा आहे 6 इंच. 6 इंच मोंडा आहे ह्या ब्लाऊजचा. 6 इंचवर मार्किंग करायचं आणि नंतर आपल्याला 4 इंचावर गळ्याची उंची ठेवायची आहे. पाठीमागच्या गळ्याची 4 इंच, 3 इंच रुंदी आणि दोन्हीचा ड्रॉप तयार करून घ्यायचा आणि ह्याला गोलाकार द्यायचा. बोटनेक आहे हा. ह्याला पाठीमागे खाली पण डिझाईन आहे. तर अशा पद्धतीने आपण आता गळा टाकलेला आहे. आपण रुंदी टाकूया. रुंदी आहे 40 म्हणजे 10 आणि समोर 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण 11.5 इंच टोटल रुंदी घेतलेली आहे. तसेच आपण इथं समोरचा आणि पाठीमागचा मोंडा टाकलेला आहे. तर आपल्याला समोरचा मोंडा कट नाही करायचा, फक्त पाठीमागचा मोंडाच कट करायचा असतो. 1.5 इंचावर आपण पाठीमागचा मोंडा घेतलेला आहे. तर आता खालच्या साईडने पण आपण पूर्ण रुंदी टाकूया 11.5 इंच आणि मार्किंग करून घेऊया. आता हे आपलं पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग झालं आहे. आपण नंतर डिझाईनचा गळा टाकूया. 16 इंच समोरची रुंदी घेतली, तर 16.5 इंच आपण 16 इंच पाठीमागची रुंदी घेतली, 16.5 इंच समोरची रुंदी घेऊया आणि गळ्याचं मार्किंग करूया. समोरची गळा रुंदी 2.5 ठेवूया. समोरचा रेग्युलर गळा आहे आणि ह्या 2.5ला 3मध्ये मिक्स करूया. समोरचा गळा आपला रेग्युलर राहणार आहे, समोरून बोटनेक नाही आहे. अशा पद्धतीने 2.5 इंचावर मार्किंग करून गळ्याला आकार आपण दिलेला आहे. आता आपण मोंडा सेम पद्धतीने टाकायचा 6 इंच. 6 इंच मोंडा टाकून आपल्याला रुंदी टाकायची आहे 11.5 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी मोंड्यामध्ये, म्हणजे 12 इंच आपण टोटल रुंदी या ठिकाणी घ्यायची, कारण आपल्याला जे प्रिन्स कटचा आकार जोडण्यासाठी आहे ते अर्धा इंच लागणार आहे. आणि 1 इंचावर मोंडा टाकायचा समोरचा. 1 इंचावर समोरचा मोंडा टाकून त्याला आकार दिलेला आहे. आता आपण खालच्या साईडने प्रिन्स कटसाठी 1.25 इंच वाढवणार आहोत. 11.5 प्लस 1.25 इंच म्हणजे 12.25 इंच आपण खालच्या साईडने घेतलेला आहे. 12.25ला आपण 12मध्ये मिक्स करायचं. अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला टाकायचा आहे बोटनेकचा पाठीमागचा डिझाईनचा गळा. त्या डिझाईनचा गळा टाकण्यासाठी आपण खालच्या साईडने 3.5 इंच अंतर घ्यायचं. 3.5 इंच अंतर, नंतर 4 इंच, 3 इंच रुंदी, खालच्या साईडने 1 इंच कमी करायचं पाठीमागच्या गळ्यापासून आणि 3 इंच रुंदी टाकायची आणि ह्या दोन्हीला ड्रॉप तयार करून घ्यायचा. आता आपण ह्याला आकार देऊया. आपल्याला थोडासा घुम्मट टाईप आकार या ठिकाणी द्यायचा आहे. तर पाहू शकता मी या ठिकाणी कशा पद्धतीने आकार देत आहे. घुंबट टाईप आपल्याला या ठिकाणी आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण याला आकार दिलेला आहे. वरच्या साईडने थोडंसं तिरकं करून घ्यायचं, जेणेकरून शेप गळ्याचा चांगला आला पाहिजे. पाहू शकता अगदी कमी वेळामध्ये अगदी झटपट आपण हे आकार दिलेला आहे. आता आपल्याला ह्या सर्व भागांचं मार्किंग केलेलं जे आहे त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि प्रिन्स कटचा आपण आकार नंतर देणार आहोत. समोरचा भाग कटिंग केल्याच्या नंतर दोन्ही गळे आपण एकत्र कट करून घेऊया, जेणेकरून गळ्याच्या आतमध्ये जे कापड निघतं ते आपल्याला कामाला येईल. अशा पद्धतीने एक एक करून आपले जे सर्व मार्किंग केलेले पार्ट आहेत ते आपल्याला कट करायचे. पाठीमागचा गळा पण आपण बोटनेकचा कटिंग करून घेऊया. मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे हा. 40 साईज याची साईज आहे. आता आपण हे बाकीचे जे सर्व आहेत
या ठिकाणी आपण याला थोडंसं तिरकं करूया, म्हणजे घुंबट टाईप आकार आला पाहिजे. आता शोल्डर कट करूया दोन्ही वेगळे, आणि दोन्ही ब्लाऊजचे मोंडे पण कट करूया. समोरचा मोंडा 1 इंचावर आहे आणि पाठीमागचा मोंडा 1.5 इंचावर आहे. आता पाठीमागं 1.5 इंचावर जे मार्किंग केलेलं आहे वरच्या बाजूचं, तिथून आपल्याला कटिंग करायचं. अशा पद्धतीने आपले हे दोन्ही भाग कटिंग झालेले आहेत. आपल्याला टाकायचा आहे प्रिन्स कटचा आकार. त्याआधी आपण पाहूया पाठीमागचा बोटनेकचा आकार कसा आलेला आहे. ते अगदी सुंदर असा आलेला आहे. आता आपण प्रिन्स कटचा आकार टाकून घेऊया. प्रिन्स कटचा आकार टाकण्यासाठी आपल्याला गळ्याची बाजू आपल्या साईडने ठेवायची आणि गळ्याच्या बाजूपासून 4 इंचावर आपल्याला सर्वप्रथम आपण अर्धा इंच कमी करून घेऊया दोन्ही साईडने, कारण आपण अर्धा इंच उंची याच्यामध्ये वाढवलेली आहे समोरच्या भागामध्ये. तर आपल्याला अर्धा इंच उंची जी आहे ते फक्त टक्स पॉईंटच्या ठिकाणीच लागते, बाकी गळापट्टीच्या साईडला आणि कमरेच्या साईडला लागत नाही. त्यामुळे आपण सर्वप्रथम ही उंची कमी करून घ्यायची आणि 4 इंच अंतर घेऊन समोर 1.25 इंच अंतर घ्यायचं टक्स पॉईंटसाठी. आता आपण 5 इंच ह्या टक्सची उंची ठेवणार आहोत आणि जे आपण 1.25 इंच अंतर समोर घेतलेलं आहे त्याला ह्या 5 इंचाला जोडायचं आणि अशा पद्धतीने मोंढ्यामध्ये न्यायचं. तर अशा पद्धतीने आपला हा प्रिन्स कटचा आकार तयार झालेला आहे अगदी कमी वेळामध्ये. अशा पद्धतीने आपला हा प्रिन्स कटचा आकार तयार झाला आहे. आता आपल्याला ह्याचं कटिंग करायचं. सर्वप्रथम अर्धा इंच अंतर कमी केलं आहे त्या ठिकाणाहून कटिंग करायला सुरुवात करायची आणि नंतर हा जो प्रिन्स कटचा आकार आहे तो कट करायचा. दोन्हीच्या मधला टक्स पॉईंट जे आहे ते पण कट करून टाकायचं आपल्याला आणि हे अर्धा इंच कमी केलेलं अंतर ते पण कट करायचे. अशा पद्धतीने आता आपलं हे पूर्ण कटिंग अस्तरचं झालेलं आहे. आपण लगेचच हे अस्तर ब्लाऊज पीसावरती ठेवून ब्लाऊज पीस पण कटिंग करून घेऊया. आपण या ठिकाणी ब्लाऊज पीस अंथरून घेतलेला आहे. आता आपण एक एक पार्ट करून याच्यावरती ठेवायचे. पाठीमागचा भाग, समोरचे दोन्ही भाग ठेवायचे. अगदी व्यवस्थित ठेवायचे, कारण मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे. बाही पण याची भरपूर उंच आहे, 9 इंचाची बाही आहे. त्यामुळे आपल्याला जे अस्तरवरचे जे भाग आहेत ते व्यवस्थित ठेवायला लागणार आहेत, जेणेकरून बाहीला आपल्याला कापड कमी पडायला नको. अशा पद्धतीने आधी चेक करायचं कोणता भाग कुठे बसेल आणि नंतरच कटिंग करायचं. ब्लाऊज पीसावरती व्यवस्थित चेक करूनच पूर्ण भाग ठेवायचे. थोडा वेळ लागला तर लागला. तर आता अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीसावरती अस्तरचे कटिंग केलेले भाग ठेवलेले आहेत. आता आपल्याला ह्याचं थोडंसं शिलाई मार्जिन सोडून कटिंग करायचं. बाहीसाठी कापड पण आपण मोजून घेतलेलं आहे. 10 इंच कापड आलेलं आहे, तर 10 इंच आपल्याला पुरेसा होतो. आता एक एक करून सर्व पार्टचं आपल्याला कटिंग करायचं आहे. या ठिकाणी आपण थोडंसं शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. अशा पद्धतीने पूर्ण भाग आपल्याला कटिंग करायचे. आहे की नाही सोपी पद्धत प्रिन्स कट विथ बोटनेक ब्लाऊज कटिंग करण्याची? तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. अशा पद्धतीने पूर्ण भाग आपण कटिंग केलेले आहेत. तर या ठिकाणी हा जो आपला गळ्याच्या साईडचा भाग आहे तो आपण व्यवस्थित ठेवलेला आहे. याचं पण आपल्याला कटिंग करायचं आहे. अशा पद्धतीने इथे नाही बसणार, जसा होता तसाच आपण कटिंग करून घेऊया. मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर खूपच कन्फ्युजन होतं, कारण आपल्याला कापड पण पुरायला हवा आहे, कारण हा साडीवरचा ब्लाऊज आहे. तर मग अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेला आहे 40 साईजचा. 40 साईज प्रिन्स कट विथ बोटनेक ब्लाऊज. तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. अजून असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या आणि हे कटिंग जमले की नाही ते मला कमेंट करून सांगा. तर हे आहे